नालासोपाऱ्यामध्ये डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या जागेवरील 4 इमारतींवर महापालिकेची तोडक कारवाई. 100 कुटुंबांना बाहेर काढत इमारती केल्या भुईसपाट. आतापर्यंत 12 इमारतींवर कारवाई. नाशिकमध्ये पिझ्झाची ऑर्डर उशिरा मिळाल्यामुळे तरुणांकडून तोडफोड. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. 28 लाख बक्षीस असलेल्या 4 जहाल नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिसांकडे आत्मसमर्पण. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा. कथित एमपीएससी पेपर विक्री प्रकरणामध्ये आणखी 2 जणांना अटक. एमपीएससीचे पेपर 40 लाख रुपयांना देतो असं विद्यार्थ्यांना कॉल्स. अभिनेता आलोकनाथ श्रेयस तळपदे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा. एलयूसीसी कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्यानं 45 जणांकडून 9 कोटींपेक्षा अधिक रुपयांची रक्कम हडपल्याचा आरोप. कोल्हापुरातील विशाळगडावरची वेळ आणखी 1 तासानं वाढवली. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गडावर जाता येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.